पायनॅपलच्या त्याच रेसिपीज जर खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवलं आहे पायनॅपल कॅरमलाइज्ड डिश। ही ब्रेकफास्टला आपण बनवलेली आहे। ही तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीचं हे ज्यूसी असं कॅरमलाइज्ड पायनॅपल आपण तयार केलं आहे। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण पायनॅपलचं वरचं कवर काढून छान अशा पातळ स्लाइसेस तयार करून घेणार आहोत। आपण एक नॉनस्टिक पसरट पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तूप छान आपलं वितळलं आहे। आता याच्यामध्ये पायनॅपलच्या स्लाइसेस जेवढ्या बसतील तेवढ्या आपण घालून घेणार आहोत। पायनॅपल हे फळ डायरेक्ट खायला बऱ्याच जणांना त्रास होतो, त्यामुळे आपण पायनॅपलचे शिरा केलेला आहे। पायनॅपलच्या आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत। पायनॅपलपासून रंगीबेरंगी अशा 3 प्रकारच्या चटण्यांची पण रेसिपी माझ्या चॅनलवर मी टाकलेली आहे। पायनॅपलवर आपण दोन्ही साईडनी 2-2 चमचे असं साखर घालायची आहे। या रेसिपीला फार साखर लागत नाही, कमी साखरेमध्ये सुद्धा ही रेसिपी आपल्याला करता येते। फळं ही कट केल्यानंतर लगेचच खावी। जास्ती वेळ जर कट करून ठेवली तर त्यांची टेस्ट बिघडते आणि अननसाचा ज्यूससुद्धा करून ठेवल्यानंतर एक अर्धा पाऊण तासामध्येच नंतर त्यांची पण टेस्ट खराब होते। त्यामुळे जास्ती वेळानंतर जर एखादी गोष्ट खायची असेल तर अशा पद्धतीनं फळाला थोडं रोस्ट करून ठेवलं तर हे फळ तुम्ही जास्ती वेळानंतरसुद्धा खाल्लं तरी चालतं। डब्यात देण्यासाठी सुद्धा किंवा प्रवासाला जाताना खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम छान आहे। आता पायनॅपल आपलं एका साईडनी छान भाजलं आहे। आता आपण दुसऱ्या साईडनी भाजायचं आहे। ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला याला पायनॅपलला छान असं भाजून घ्यायचं। बऱ्याच वेळा अननस खाताना घशाला किंवा जिभेला त्रास होतो आणि त्यामुळे डायरेक्ट पायनॅपल कट करून स्लाइसेस खायला घरामध्ये मुलं टाळतं। त्यामुळे अशा पद्धतीचं हे कॅरमलाइज्ड केल्यानंतर हे सॉफ्ट होतं आणि खायला एकदम ज्युसी लागतं। फळं ही सर्व ऋतूमध्ये खावीत आणि फळं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भरून निघते। शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फळं अतिशय उपयुक्त असतात आणि फळांमध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे अन्न पचण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो। रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे सर्व प्रकारची फळं खावी। आता हे अननस आपलं जेव्हा पूर्ण भाजत आल्यानंतर आपण मिरे तोपर्यंत मिऱ्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि पायनॅपलची आपली डिश रेडी झाल्यानंतर वरून आपण मिरे पूड घालणार आहोत। आता आपलं छान असं अननस व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालं आहे। अशा प्रकारच्या फळांच्या ज्या रेसिपीज असतात त्या हॉटेलमध्ये खूप महाग मिळतात, घरी करायला अतिशय सोपे असतात। त्यामुळे अशा पद्धतीचं घरामध्ये जर पायनॅपल आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा त्याला अशा पद्धतीनं कॅरमलाइज्ड करून ठेवलं तर हे खायला एकदम अप्रतिम लागतं, एकदम ज्युसी लागतं। त्यामुळे घरी नक्की एकदा ट्राय करून बघा। दिसायला एकदम अप्रतिम झालं आहे पायनॅपलची आपली ही डिश आणि अशा पद्धतीनं पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही कॅरमलाइज्ड डिश आपली तयार आहे। आणि आता खाताना अशा पद्धतीनं काटे चमच्याने आपण याला कट करतोय आणि अशा पद्धतीने हे गोल्डन ब्राऊन आपलं पायनॅपल रेडी आहे। आता आपला दुसरा लॉट पण आपण भाजतोय। अशा पद्धतीनं हे आपण पहिल्या लॉटपेक्षाही दुसरा जो भाग आहे तो जास्ती गोल्डन ब्राऊन केला आहे। अशा पद्धतीनं मस्त डिश आपली ही तयार झालेली आहे। ही डिश तुम्ही ब्रेकफास्टला किंवा लंचला किंवा डिनरला तिन्ही वेळेला कुठल्याही वेळेमध्ये खाऊ शकता। उपवासासाठी सुद्धा ही डिश एकदम छान आहे। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना काय खायचं असा मोठा प्रश्न असतो, त्यांच्यासाठी हे फळ अतिशय उपयुक्त आहे। पायनॅपलमध्ये भरपूर फायबर असतं आणि पोषक घटक असतात, ज्यामुळे चरबी वितळण्यासाठी हे फळ अतिशय उपयुक्त आहे। आज आपण ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी बनवली आहे। ब्राऊन राईसचे पोहे आणि कॅरमलाइज्ड पायनॅपल रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।